युद्धजन्य परिस्थितीत गॅस टंचाईत होरपळत असलेल्या सामान्यांना राज्य सरकारने मालमत्ता खरेदीत रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ न करता दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी गेल्या वर्षाच्याच दर कायम ठेवण्यात आले आहेत। गेल्या वर्षी राज्यात सरासरी 3.89% वाढ करण्यात आली होती। मात्र 11 जिल्ह्यातील 1 महापालिका आणि 21 नगरपालिकांमध्ये विकास आराखडा मंजूर करण्यात आल्याने तेथे नव्या झोननुसार रेडी रेकनर दर लागू करण्यात आले आहेत। मात्र हे दर गेल्या वर्षीचेच असतील। नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी 1 एप्रिल रोजी रेडी रेकनरचे अर्थात जमिनी, सदनिका, दुकाने आदींचे वार्षिक बाजार मूल्य दर नव्याने प्रसिद्ध केले जातात। यंदा लोकानुनय करणाऱ्या योजना तसेच नुकतीच जाहीर केलेली कर्जमाफी यासाठी राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे। त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागाने राज्यात रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजार मूल्य दरात सरासरी 5 ते 8% वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता। दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी अजून 3 ते 3.5 वर्षांचा कालावधी आहे। मागील वर्षी म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सुद्धा राज्यात रेडी रेकनरच्या दरात सरासरी 3.89% इतकी वाढ केली होती। यंदा रेडी रेकनरच्या दरात राज्यात सरासरी 5 ते 8% वाढीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता। तर पुणे, पिंपरी चिंचवड शहरात 2026-27 या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या वार्षिक बाजार मूल्य दरात सरासरी 8 ते 10% आणि ग्रामीण भागात सरासरी 5 ते 7% इतकी वाढ प्रस्तावित केली होती। यंदा दर वाढवले नसते तरी वार्षिक मूल्य दर तक्त्यांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत। नागरी क्षेत्रात विकास योजना मंजूर अथवा सुधारित झाल्यामुळे त्याचा बदल वार्षिक मूल्य दर तक्त्यात घेण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा डीपी मंजूर झाल्यामुळे त्या डीपी मधील झोननुसार त्या मिळकतींचे दर लागू होणार आहेत। राज्य शासनाने 2026-27 करता राज्याच्या वार्षिक मूल्य दर तक्त्यात रेडी रेकनरच्या दरात कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोणती वाढ किंवा घट नाहीये। काही ठिकाणी फक्त काही चूक दुरुस्ती आहे। नवीन डीपी ची अंमलबजावणी झालेली आहे। मंजूर प्रादेशिक विकास योजनेची अंमलबजावणी झालेली आहे। काही गहाळ मिळकती आहेत त्याच्यामध्ये फक्त दुरुस्ती करून त्याचे नवीन दर त्याला लागू होतील। त्याचबरोबर काही ठिकाणी मायक्रो झोनिंग यावर्षी IGR कार्यालयाने केलेलं आहे आणि सरसकट साधारण यावर्षीचं उद्दिष्ट 96% अचीव केलेलं आहे आतापर्यंत। आजच्या दिवसाची त्याच्यात वाढ होईल। साधारण 60,568 कोटी रुपये काल अखेरपर्यंत राज्य शासनाचे म्हणजे मुद्रांक विभागाकडून वसूल झालेले आहेत। 25-26 दर कायम ठेवलेले आहेत। 25-26 मध्ये वाढ करण्यात आली होती तेच दर कायम आहेत यावर्षी पण। 10 जिल्ह्यांमध्ये जिथे नवीन नगरपंचायती आणि त्यांचे डीपी मंजूर झालेले आहेत अशा 10 जिल्ह्यांमधल्या झोनिंग प्रमाणे साधारण एक 17-18 नगरपालिकांमध्ये याची अंमलबजावणी झालेली आहे। दुसरं PMRD चा डीपी रद्द झालेला आहे त्याच्यात काय चिन्ह? PMRD ला आता जो पूर्वीचा डीपी होता, जो डीपीच्या आधी RP होता त्याचे जे दर होते ते आता लागू होतील। म्हणजे रेट कमी होणार होते PMRD? जो पूर्वीचा दर होता तो लागू होईल। टार्गेट 63,500 कोटी होतं। साधारण 60,500 कोटी कालपर्यंत झालेला आहे। साधारण आम्ही 61 ते 62,000 कोटी अचीव करू आजच्या दिवसाचा विचार केला तर। म्हणजे दस्त नोंदणी साधारण 45 लाख दस्त नोंदणी झालेली आहे। 45,60,000 दस्त नोंदणी झालेली आहे। त्यापैकी साधारण 30 लाख खरेदी विक्री आहे आणि 14,73,000 हे लिव्ह अँड लायसन्सचे आहे। गेल्या वर्षी तुलनेत वाढलं कमी झालं काय? जवळजवळ सारखं। गेल्या वर्षी 13 लाख लिव्ह अँड लायसन्स होते आणि 29 लाख दस्त नोंदणी होती। या वर्षी 1 लाखाने वाढलेलं आहे साधारण।